नमस्कार बालमित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता पहिलीच्या मराठी बालभारती पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 66 वरील वाचन पाठ 9वा। चला तर बघूया। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या व लाईकसुद्धा करा। चला आता आपण हे वाचन पाठ बघूया। ॲना भिलारला गेली। सोबत टॉम होता। भिलार म्हणजे पुस्तकांचे गाव। गावात होती पुस्तकेच पुस्तके। ॲनाने एक पुस्तक घेतले। पुस्तकात खूप गोष्टी होत्या। छान छान चित्रे होती। ॲना वाचू लागली। टॉम ऐकत होता। वाचताना तिला मजा आली। दोघेही खुश झाले। त्यांना भिलार गाव आवडले। उत्तरे लिही। चला त्यावरील प्रश्न उत्तर पाहूया। ॲना कोणत्या गावाला गेली? एका वाक्यात त्याचं उत्तर लिहायचं आहे। ॲना भिलारला गेली। बघा या ठिकाणी लिहायचं। ॲना भिलारला गेली। ॲना भिलारला गेली। पुस्तक कोणी वाचले? पुस्तक ॲनाने वाचले। ॲनाने पुस्तक वाचले। पुढे बघूया। चित्राच्या जागी योग्य शब्द वापरून वाक्य पुन्हा लिही। बघा हिचं नाव काय आहे? ॲना। ॲना व टॉम कुठे गेले? भिलारला गेले। अशा प्रकारे सोपे प्रश्न उत्तर सोडवायची आहेत। सूचना वाच व गटामध्ये कृती कर। सूचना वाच व गटामध्ये कृती कर। चला गटामध्ये ही कृती करायची आहे। सूचना वाचूया। उभे राहा। रांगेत मैदानावर चला। खाली बसा। टाळ्या वाजवा। पुढे या। टोपलीतील कागदाची घडी उचला। कागदावरील अक्षर वाचा। त्या अक्षरापासून सुरू होणारा शब्द सांगा। अशी कृती आपल्या वर्गामध्ये करायची आहे। तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।